नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। एक शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? उत्तर लहान मेंदूकडून केले जाते। 2. खालीलपैकी कोणता पदार्थ शरीरास खनिज द्रव्य पुरवत नाही? उत्तर साखर पुरवत नाही। 3. ओझोनला तसेच निळे हिरवे शेवाळ डॅश या पिकासाठी जैविक खत म्हणून वापरले जातात? उत्तर भात यासाठी। 4. पेन्सिलिन या औषधाचा जनक कोण आहे? उत्तर फ्लेमिंग हे आहेत। 5. पाठीच्या कण्यात एकूण 33 मणके असतात? उत्तर 7 मणके असतात। 6. रॅडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो? उत्तर रेडिओचा केला जातो। 7. खालीलपैकी कोणते सहजीवनाचे उदाहरण नाही? उत्तर आंबा आणि अमरवेल नाही। 8. खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? उत्तर हिवताप हा पसरत नाही। 9. मधुमेह विकारामध्ये डॅश वापर केला जातो? उत्तर इन्सुलिनचा वापर केला जातो। 10. चुंबक तुटल्यास तुटक्या जागी डॅश ध्रुव तयार होतात? उत्तर विरुद्ध ध्रुव। 11. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? उत्तर C जीवनसत्व असते। 12. हिमोग्लोबिन कशाचे वहन करते? उत्तर ऑक्सिजनचे करते। 13. डेसिबल या मापाने काय मोजतात? उत्तर आवाजाची तीव्रता। 14. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून डॅश बाहेर पडतो? उत्तर सल्फर हा बाहेर पडतो। 15. रिश्टर स्केल हे खालीलपैकी काय आहे? उत्तर भूमापक हे आहेत। 16. इस्रो ही संस्था कोणत्या कार्याशी संबंधित आहे? उत्तर अवकाश आयोग याच्याशी संबंधित आहे। 17. खालीलपैकी कोणते हे दोन व्यक्ती एकसारखे कधीच नसतात? उत्तर अंगुली मुद्रा हे एकसारखे नसतात। 18. विद्युतधारा कोणत्या एककात मोजतात? उत्तर अँपिअर मध्ये मोजतात। आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात। नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या डॅश असते? उत्तर निम्मे। 20. खालीलपैकी कोणते भारताचे क्षेपणास्त्र आहेत? अजय। 21. शाकाहारी खाद्यपदार्थात पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो? उत्तर हिरवा। 22. दो बूंद जिंदगी के हे कोणत्या आजारावर प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे? उत्तर पोलिओ। 22. पाण्याचा उत्कलनांक किती आहे? उत्तर 100 डिग्री सेल्सिअस। 23. हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? उत्तर बॅरोमीटर हे वापरतात। 24. क्षयरोग ट्युबरक्युलोसिस हा रोग कशामुळे होतो? उत्तर विषाणू जीवाणूमुळे होतो। 25. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? उत्तर क्लोरीन हे वापरले जाते। 26. गोबर गॅसमध्ये खालील कोणता वायू असतो? उत्तर मिथेन हा वायू असतो। 27. पाचन कार्यात मदत होण्यासाठी जठरात कोणत्या आम्लाचा स्राव असतो? उत्तर हायड्रोक्लोरिक ऍसिड। 28. फसवणारा वायू कोणास म्हटले जाते? उत्तर सल्फर डायऑक्साईडला। 29. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? उत्तर गायटर हा आजार होतो। 30. जमिनीवर हवेतील लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणते? उत्तर त्रिशूळ। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।